कोणी बस देता का बस अशी वारणा कोडोलीची परिस्थिती। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हे प्रवाशांच्या सेवेसाठी कार्यरत असते। वेळेवर एखाद्या ठिकाणी कामाला जाणारा नोकर वर्ग, विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी तसेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणारे प्रवासी हे मोठ्या प्रमाणावर महामंडळाच्या बसने प्रवास करत असतात। मात्र याच परिवहन महामंडळाच्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होताना दिसत आहे। दररोज सकाळी कोडोली ते कोल्हापूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। राज्य परिवहन महामंडळाने एकही नवीन बस या मार्गाला दिलेली नाही। महामंडळाने दिलेल्या बसेस या जुन्या, कुठे ना कुठे बंद पडणाऱ्या, पावसाचा अनुभव बसमध्येच देणाऱ्या, धूर निघणाऱ्या, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेवर कधीही न येणाऱ्या बसेस दिल्या आहेत। त्यामुळे दररोज नोकर वर्ग असो किंवा महाविद्यालयांचे विद्यार्थी असोत, यांना वेळेवर पोहोचता येत नाही। विशेषतः महामंडळाकडून सायंकाळी सुटणारी कोल्हापूर ते करंजवडे या मार्गावरील बस, ही बस कधीही बस स्थानकात वेळेवर लागत नाही। या बसची दररोज दुरुस्ती करावी लागते। तसेच महामंडळाकडून याबाबत प्रवाशांची विचारणा केल्यास त्यांना योग्य ते उत्तर दिले जात नाही आणि महामंडळाकडून प्रवाशांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात। त्यामुळे या बसला असणाऱ्या प्रवाशांची गैरसोय ही नेहमीच होते। स्थानिक नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार कोडोली ते कोल्हापूर व कोल्हापूर ते कोडोली असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी कोडोली ग्रामपंचायत कोडोलीने जादा बसेसच्या मागणीच्या ठरावाला मंजुरी दिली आहे। तसेच आमदार विनय कोरे यांनी 19 जून 2025 रोजी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कोल्हापूर आगार यांनीही कोडोली ते पन्हाळा, कोडोली ते ज्योतिबा, कोडोली ते कोल्हापूर, कोडोली ते मिरज, कोडोली ते सांगली व तासगाव अशा बस सेवा सुरू करण्याचे परिपत्रक दिले असूनही मागणी आणि ठरावाला फक्त कागदावरच मंजुरी मिळाली आहे। प्रत्यक्षात मात्र काहीच नाही। आमदारांनी परिपत्रक देऊनही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने याची दखल का घेतली नाही, असा सवाल आता नागरिकातून उपस्थित होत आहे। कोडोली गावची लोकसंख्या पाहता दर अर्ध्या तासाला कोडोली ते कोल्हापूर व कोल्हापूर ते कोडोली अशा नवीन बसेस उपलब्ध असाव्यात, अशी नागरिकांची मागणी होत आहे। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता बुगले, कोल्हापूर। तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राचं दंतप्रभा दंतमंजन, दुर्मिळ अशा वनस्पतींचा उपयोग करून आयुर्वेदात प्रथमच दंतप्रभा दंतमंजन, दातांच्या मजबूतीसाठी तोडकर संजीवनीचा आविष्कार, निसर्गातल्या दुर्मिळ वनस्पतींचा चमत्कार, बाभूळ, वज्रदंती, माजूफळ, तुमरू, बकुळ, खदीर, मिस्वाक अशा दुर्मिळ वनस्पतींपासून बनलेलं दंतप्रभा दंतमंजन महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध।